सांग सांग भोलानाथ ही कविता आपण सर्व बालवाडीमध्ये शिकलो आहोत आणि या कवितेमध्ये नंदी बैल हा भविष्यामधलं भाकीत करत असतो। सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल का। म्हणजे भविष्याचं भाकीत करणारा भोलानाथ हा लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना आनंद देण्यासाठी जेव्हा गावात यायचा तेव्हा नंदी बैल मान डोलवून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचा। असे हे कवितेमधले भोलानाथ चक्क उतरले अकोला शहराच्या रस्त्यांवर आणि वेगवेगळ्या परिसरात जाऊन त्यांनी लहान मुलांचं आणि लोकांचं मनोरंजन केलं। भोलानाथ म्हणजेच नंदी बैल। नंदी बैल हा भविष्यातील वातावरणाचं, भविष्यातील विविध घडामोडींचं मान हलवून भविष्य भाकीत करत असतो। हे भविष्य जरी आपल्याला मनोरंजनात्मक वाटत असलं तरी ही कला किंवा ही परंपरा कुठेतरी लुप्त होताना दिसते आहे। परंतु नंदी बैलाच्या या आगमनानं अकोला शहरातील वातावरण मात्र पुन्हा एकदा रमणीय झालं आणि मनोरंजक झालं आणि अकोला शहरातील नागरिकांनी या नंदी बैलाच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा म्हणून जनअभियान न्यूजने तुमच्यासाठी तयार केलेला हा विशेष रिपोर्ट आपण सुद्धा याचा नक्की आस्वाद घ्यावा। पारा भरपूर झालेला आहे बरोबर। मग ह्या जाग्यामध्ये तू चहा प्यायला आला का? दुपारचा चहा प्यायला आला? चहा प्यायला आला, दूध प्यायला आला, थंडा प्यायला आला, कुणाला त्रास द्यायला आला, पैसे मागायला आला? नाही। अरे कुणाकडे पाहुणा भेटायला आला, कुणाच्या इथं जेवण करायला आला? नाही म्हणतोय बाबा, नाही। मग ह्या दुपारचं तांदूळ खायला आला, तांदूळ, गुळ पोळी खायला आला? अरे शाळातल्या मुलांना आशीर्वाद द्यायला आला आणि लोकांना दुआ द्यायला आशीर्वाद द्यायला आला का? कच्चे तांदूळ खायला आला, गहू खायला आला, चपाती खायला आला, लोकांना आशीर्वाद द्यायला आलाय म्हणतोय नंदी। लोकांना आशीर्वाद द्यायला आला, तांदूळ पोळी खायला आला, पूजा घ्यायला आलाय, लोकांची पूजा घ्यायला आला। तू गणपती बाप्पाचा नंदी बैल आहे, तू गणपती बाप्पा आहे। गणपती हे गणपती देवाचा नंदी आहे, अक्कलकोट स्वामीचा नंदी आहे, गाणगापूरच्या दत्ताचा नंदी आहे, हे गजानन महाराजाचा नंदी आहे। तू नाही म्हणतोय बाबा, नाही। मांढरगावच्या काळूबाईचा, तुळजापूरच्या अंबाबाईचा? नाही। मग नंदी बैल आहे तू शंकराचा। अरे उज्जैनच्या महाकालचं वाहन आहे का तू महादेवाचं? हे महादेवाचा नंदी आहे, शंकराचा नंदी बैल आहे, हे महादेवाच्या नंदी बैला। ह्या कलियुगामध्ये माझ्यासारख्या गोष्टी तुला समजत्या बरोबर आणि माझ्या गोष्टीला नाही होय म्हणतो। हो। अरे ह्या कलियुगामध्ये बापाने सांगितलं मुलगा ऐकतो तुझ्यासारखं, हे बापाचा मुलगा ऐकतो, भावाचा भाऊ ऐकतो, मामाचा भाचा ऐकतो, सासूनं सांगितलं सुनबाई ऐकती, अरे आज्याने सांगितल्यावर नातू ऐकतो, जावाची जाव ऐकती? नाही म्हणतोय बाबा, नाही। आम्ही बीड जिल्ह्यातले, बीड जिल्हा आष्टी तालुका आणि मुक्काम पोस्ट कडा सहकारी साखर कारखाना तालुका आष्टी जिल्हा बीड। आणि ही आमची नंदी बैलाची जी परंपरा आहे ही महाराजांच्या काळापासून आलेली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही आमची परंपरा आहे। आम्ही गावोगाव हिंडतो, आम्ही दरवर्षी तीर्थाला जात असतो। उज्जैन महाकालला वर्षानुवर्षी आमचं जाणं असतं। आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेतो आणि हा नंदी गुलगोलीला फिरतो आणि फिरल्यानंतर लोक धान्य दान धर्म ह्या नंदी बैलाला करतात। ही आमची पूर्णपणे वंशावळ आहे आणि ही वंशावळ आता तुरळीत कमी झालेली आहे। म्हणजे आता जे आमचे जे मुलं आहे ते आता शिकायला आहे। आता इथून पुढं नंदी बैल हा फक्त लोकाला यूट्यूबवर दिसणार, आता प्रतीक्षा लोकाला बघण्यासारखा नंदी बैल आता राहणार नाही। का की हे आम्ही आहे तोपर्यंत 10-5 वर्ष या गोष्टी चालणार आणि नंतर हा पूर्णपणे बंद होणार। नंदी बैलवाला झाला, आईवाला गोबोगोबोवाला झाला, परत वासुदेव झाला, हे लोक भरपूर आता कमी होत जाणार आहे आणि पुढल्या पिढीला ह्या गोष्टी बघायला भेटणार नाही। नॉर्मल बैलामध्ये कसं आहे, नॉर्मल बैल हा शेतीच्या उपयोगी चालतो
आणि हा जे नंदी बैल जे आहे तर हे आमचे वंशावळ असल्यामुळं तर हा नंदी मान हलवतो. चहा प्यायला जर म्हणलं तर नाही नाही म्हणतो आणि तांदूळ चपाती गूळ पोळी जर खायला येतो म्हणलो तर हा हा म्हणतो. असं त्याची परंपरा आहे नंदी बैलाची. आणि ही वंशावळ आमची कमसे कम भरपूर वर्षापासून चालत आलेली. शिव नंदी बैल म्हणजे आपल्या भागातला नाही. शिव नंदी बैल गुजरात राजस्थान त्या भागामध्ये याची नसल आहे. आणि ह्यो नंदी बैल हे शेती करत नाही. ढेप असते सरकी, याला डाळीची चुनी असते आणि याला वला चारा असतो ह्या नंदी बैलाला. याला बाकी कुठलंही काम नाही. फक्त सकाळच्या 7 ते 1 वाजू तर हा नंदी 1, 12:30, 1 एवढ्या दरम्यानच फिरत असतो. आणि नंतर हा नंदी एखाद्या चांगल्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन तिथं आरामाला जातो. मग त्याला 2 टाईम आमचं खाणं असतं. बाकी याच्यावर आमचं दुसरं काही नाही. शेतीला नाही, कुठल्या बैलगाडीला नाही, कशाला नाही. मंदिरात जातो जसं मंदिर भेटन तसंच महादेवाचंच नाही. आणि काही मंदिरं असते जर आपलं शेती सोडून जर बाहेरच्या एरियामध्ये एखाद्या खेड्यापाड्यावर जास्त जातो आम्ही. खेड्यावर कसं असतं, खेड्यावर आम्हाला जेवायला बिवायला सगळ्या पूर्णपणे आम्हाला भेटतं. आम्ही एखाद्या खेड्याच्या मंदिरात जर गेलो आणि तिथं जर राहण्याची आमची सोय जर झाली ना तर मग गावातले लोक आम्हाला डाळ भाकर काय असेल ते त्यांच्यापाशी संध्याकाळच्या भरायला आम्हाला आणून देतात. त्याच्यावर आमचं जरा चालतो. तिथं 1 दिवस राहायचं. जर आजूबाजूला काही 10-5 खेडे असेल तर मग 2-3 दिवस बी तिथं मुक्काम होतो. नाहीतर मग आम्ही चलत आता उज्जैनला चाललो महाकालला. आता आम्ही चाललो शेगावला. शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आता थेट आम्ही उज्जैनला जाणार. म्हणजे आमची पायी यात्रा असते. आणि हे नंदी बैल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर काही नंदी बैलवाले. हा एकच नंदी बैल नाही, कमसे कम 5 ते 10 हजाराच्या भोवती नंदी बैलवाले. पण आता काही नंदी बैलवाले काही धंदे आता हे सोडून दिले. काही नोकरी लागले, काही कामधंदा करते. पण आमचे तुळीत काही जे आमच्यासारखे जे राहिलेले हेच बाकीचे लोक हे करतात. बाकीचे लोक करत नाही. नंदी बैल असा आहे की गल्लीमध्ये जरी आम्ही घेऊन गेलो आणि कुठलीही बाई म्हणा माणूस म्हणा लहान लेकरू म्हणा त्या लोकांनी जरी या नंदी बैला जरी धरलं आणि याला चोळलं त्याच्या पोटाखालून जरी गेलं तरी हा नंदी बैल कोणाला अशा शिंगसुद्धा हलवत नाही. याच्यापासून कोणालाही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. हा कोणाला मारणार नाही, कोणाच्या मागं धावणार नाही, कोणाच्या मागं पळणार नाही. हा खूप गरीब नंदी बैल असतो. दुसऱ्या बैलापेक्षा शेतकऱ्याची जी बैलं असतात, काही पाटाची बैलं असतात रनिंग करणारे, त्या बैलात आणि ह्या बैलामध्ये भरपूर बदल असतो. हा गरीब जात असते. हा दिसायला भरपूर मोठा दिसतो, शेंगाने जाड दिसतो आणि लोकाला असं वाटतं की हा शिंग बघून लोक घाबरतात. पण हा नंदी बैल बिलकुल कोणाला काही मारत नाही. तुम्ही येऊन जरी त्याला बारक्या मुलांनी जरी 5 वर्षाच्या मुलांनी जरी धरलं तरी हा शिंगसुद्धा हलवत नाही कोणाला. त्याची जी आणि हाच नंदी बैल नाही असे भरपूर काही नंदी बैलावर त्यांचा स्वभावच असा असतो प्रत्येक नंदी बैलवाल्याचा. ह्या कलियुगामध्ये बायकोनं सांगितल्यावर नवरा ऐकतो का? बायकोची गोष्ट नवरा ऐकतो का? हो, बायकोच्या गोष्टी नवरा ऐकतो. आणि एवढं चाललंय म्हणतो. ह्या कलियुगामध्ये बायकोची गोष्ट नवरा ऐकतोय बाबा, ऐकतो. मग मामाचा भाषा ऐकत असल, मामाचा लाडका भाषा ऐकत असल. ए मामाचा भाषा ऐकतो, भावाचा भाऊ, मित्राचा मित्र नाही. मग या कलियुगामध्ये बायकोनं सांगितल्यावर नवराचा ऐकतो. हो, ह्या जाग्यामध्ये लोकांना आनंदाचा आशीर्वाद दे. एक बार आशीर्वाद दे, लोकांना आशीर्वाद दे. आनंद होणार, लाभ होणार. 2025 लोकांना आनंदात जाणार. बरोबर.